आज आपण करूया मेटकूट रेसिपी। अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे। तर चला आपण त्याचं साहित्य बघूया। तर 1 टेबलस्पून मी इथे धणे घेतलेले आहे आणि 1 टीस्पून मी इथे जिरे घेतलेले आहे आणि 1 टीस्पून मोहरी आणि 15 ते 16 काळी मिरी, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा छोटा हिंग आणि आणखी साहित्य घेतलेलं आहे आपण। त्यासाठी मी इथे छोटी 1 वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छान असा सुगंधासाठी मी इथे थोडासा ओवा घेतलेला आहे, अगदी अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे आणि आपल्याला स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे। तर चला आपण सुरू करूया। तर आपण सर्वात आधी हे सगळं सामान आपण आपल्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण हे डाळवं भाजून घेऊया। अगदी छान असं लो मीडियममध्ये आपण हे डाळवं, म्हणजे त्याला थोडंसं मॉइश्चर वगैरे सुटलेलं असेल तर ते निघून जाईल, म्हणून आपल्याला हे थोडंसं आपण भाजून घेऊया। खूप नाही भाजायचं आपल्याला, 4-5 मिनटं भाजलं की आपण ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे मसाले घेतलेले आहेत ते आपण थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहे। म्हणजे जे आपल्याला भाजण्यासारखे मसाले आहेत ते इथे भाजायचे आहे। अगदी फ्लेम आपली गॅसची लो ठेवलेली आहे। आता मी इथे धने, जिरे आणि मोहरी आणि काळी मिरी इथे घातलेले आहे। हे आपल्याला 1-2 मिनटं भाजून घ्यायचे आहे। थोडासा खमंग सुवास यायला लागला की आपण ते काढून घेऊया, म्हणजे आपले मेटकूट छान असं खमंग लागेल, चवदार लागेल, म्हणून आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलं की चव छान येते। आता हे बघा भाजलेलं आहे, त्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे। हे आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला सर्व एकत्र करून बारीक करून घ्यायचं आहे। पहिले आपण हे 4 पदार्थ घातले, ते भाजले की त्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि सगळ्यात शेवटी आपण इथे ओवा घालायचा आणि म्हणजे तो अगदी गरम तव्यावर आपला ह्या चांगला तो भाजणार आहे। अगदी आपल्याला 1-2 मिनटंच त्याला गरम करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण हे सर्व एकत्रच करून घ्यायचं आहे आणि एकत्र त्याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर आता हे सर्व आपलं थंड झालेलं आहे आणि त्या मी थोडंसं इथे जायफळ घातलेलं आहे आणि आता आपण हे पावडर मसाला घेतलेला आहे, ते सुंठ पावडर, हिंग, हळद आणि तिखट आपल्या आवडीनुसार इथे घालायचं आहे। तर मी हे इथे घातलेलं आहे, थोडंसं रंगाचं आणि लाल तिखट आपलं एकत्र आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला चांगल्यापैकी बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे छान असं आपण सर्व मिक्स करून मिक्सरला काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे, हलका हलका पिवळा मस्त आलेला आहे। बारीक पावडर आपण केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावडर करा। थोडीशी रवाळ केली तुम्हाला आवडत असेल तर तशीही करा। हे बघा सुंदर आणि खमंग भाजल्यामुळे त्याचा अगदी सुगंधही खमंग येतो आहे छान असा आणि हे मेटकूट आपलं तयार झालेलं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही मेटकूट कसं करता, किती धान्य घालता, त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं घालता, तर तुम्ही तुमची रेसिपी मला सांगा, मी नक्की करेल। तर हे बघा, हे असं आपलं मेटकूट लवकर किती पटकन तयार झालेलं आहे। आणि बघा, जेव्हा आपल्याला काही भाज्या वगैरे खायचा कंटाळा येतो किंवा खाण्याची इच्छा नसते त्यावेळेस आपण हे नक्की खाऊ शकतो, आपल्या तोंडालाही चव छान येते। तर हे आता आपण छान असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। ही अशी आपली मेटकूट रेसिपी किती पटकन तयार झालेली आहे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुम्ही रेसिपी केल्यानंतर सांगायचं विसरू नका। तर आता आपण ही भाताबरोबर गरम गरम भात, तूप आणि हे वरून मेटकूट घालून खायचं, म्हणजे अगदी छान तोंडाला चव येते। हे बघा, हा आपला असा वाफाळलेला गरमागरम भात आहे आणि त्यावर मेटकूट टाकायचं, आपलं घरचं तूप टाकायचं आणि छान असं खायचं। ही रेसिपी सगळ्यांना आवडणार आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजी आजोबांना, लहान मुलांना
सर्वांना ही हवीशी वाटणारी आहे मेथकूट, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर अशीच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा, स्वस्थ रहा। गुड बाय।